कालच्या झेडपी पंचायत समिती इलेक्शनमध्ये निकालानंतर ओबीसी आरक्षित जागा ज्या पद्धतीने कुणबीचे दाखले जोडून लाटल्या गेल्या असा आरोप ओबीसी नेते हाकेंनी केला आहे, तिकडे इतर ओबीसी नेत्यांनी केलेला आहे. आणि साताऱ्याचं जर धडधडीत उदाहरण दिसलं, विशेष म्हणजे तो आरोप यांनी तर केलाच, पण शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पवार गटाचे त्यांनी आरोप केला की ओबीसीची जागा महेश शिंदेंनी आपल्या पत्नीसाठी लाटली आदल्या दिवशी कुणबी सर्टिफिकेट काढून. असे प्रकार आणखी किती कसे झालेत, म्हणजे या आरक्षण लाटण्याचा प्रकार नाही का? महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी ब वर्गीय मोठ्या महानगरपालिका आहेत. त्या महानगरपालिकामध्ये आता बलुत्या आलुत्यामधला भटक्या विमुक्त जाती जमातीमधला एक सदस्य हा संपलेला आहे. आता ओबीसीचं आरक्षण हे फक्त कुणबींसाठी असेल, कारण कुणबींच्या मनगटाला मनगट लावायची ताकद गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसामध्ये नाही. त्यात कुणबी ओरिजिनल असेल तर ठीक आहे, पण हे ओरिजिनल कुणबी हा फक्त कोकणामधल्या 2 जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये. पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कुणबी असायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं मराठा कुणबीचं सर्टिफिकेट काढून जर मराठा ओबीसीचं आरक्षण घेत असेल तर त्यांच्या स्पर्धेमध्ये हा टिकूच शकणार नाही ना. हा अन्याय आहे. अशा किती जागा अशा जागा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये 42 जागांपैकी जवळजवळ 30च्या आसपास जागा या फक्त ओबीसीच्या 42 ओबीसीचे नगरसेवक व्हायला हवे होते. तिथं 30च्या आसपास जागा ह्या मराठा कुणबीनी ढापलेल्या आहेत. तशीच परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये, तशीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये, तशीच परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये, तशीच परिस्थिती कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये, तशीच परिस्थिती आत्ता काल परवा साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून जे काही या महाराष्ट्रामध्ये रणकंदन झालं, ही लुटूपुटूची लढाई होती. एका बाजूला शंभूराज देसाई म्हणले माझा हात फ्रॅक्चर झाला, कॅबिनेट मंत्री. दुसऱ्या बाजूला भाजप म्हणत होती कायदा सुव्यवस्थेची. ही खरं तर लुटूपुटूची लढाई होती. तिथं यांच्यामध्ये मारामारी होत नव्हती, तर त्यांनी तिथं पद्धतशीर पद्धतीनं ओबीसी आरक्षणाचा मुर्दा पाडण्यासाठी, लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी शशिकांत शिंदे असतील, महेश शिंदे असतील किंवा शंभूराज देसाई असतील, ह्या सगळ्यांची मिलीभगत आहे. सगळ्यांनी मिळून ओबीसी आरक्षणाचा मुर्दा पाडला आहे आणि आमदार पत्नी असलेल्या शिंदे ताईला तिथं जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवडलं आहे. आणि विशेष त्या ओबीसीच्या जागेवरून निवडून आल्या नव्हत्या, त्या ओपनच्या जागेवरून निवडून आल्या. बरं, ओबीसीचे सदस्य तिथं निवडून आले, नगरला इथेच झालं. अहिल्यानगरचे महापौर तसंच झालं. दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे किंवा फलटणच्या पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, सभापती उपसभापती, हे सर्रासपणे ओबीसी आरक्षणाचा मुर्दा पाडण्याचं काम कालच्या निवडणुकामध्ये झालंय. आकडेवारीत बोलायचं झालं साधारण किती टक्केवारीत म्हटलं तर ओबीसीचं आरक्षण संपलंय. छोट्या मोठ्या एखाद्या नगर परिषदेमध्ये वगैरे मूळ ओबीसीना तिकीट दिली गेले, ते निवडून आलेले आहेत. पण बहुतांश ठिकाणी 50%च्या आसपास झडपी मेंबर, पंचायती मेंबर, सभापतीपदं, नगराध्यक्षपदं, उपसभापतीपदं, सभापतीपदं, वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदं, ही सरळ पद्धतीनं ओबीसीचं आरक्षण ढापण्याचं काम केलेलं आहे. परत एकदा मी सर्व आकडेवारी, कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये काय झालं, कुठल्या पंचायत समितीमध्ये काय झालं, कुठल्या नगरपालिकेत काय झालं, कुठल्या महानगरपालिकेत काय झालं, याची डिटेल आकडेवारी मी तुम्हाला येऊ घातलेल्या काही दिवसात देईन. हे सगळं का झालं? म्हणजे जरांगेंचं जे आंदोलन उभारलं ते तर गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी होतं, पण त्याचे हे म्हणजे ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणून हे असे हे कसले साईड इफेक्ट? त्यांना मुळात शिक्षण नोकऱ्यामधलं आरक्षणच नको होतं. कोण झालं? मनोज जरांगे. गरजवंतांचा लढा म्हणून घोषणा केली ना तुम्ही. या साताऱ्याच्या ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या त्या गरजवंत होत्या. दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, या नेपाळ घराण्याशी ब्लड रिलेशन असणाऱ्या त्या गरजवंत होत्या का? फलटणच्या सभापती शिवांजली भोसले, निंबाळकर घराण्याचे घरोब्याचे संबंध असलेले हे गरजवंत होते. त्यामुळं मनोज जरांगेंनी 2 सप्टेंबरच्या JRच्या माध्यमातून ना गोरगरीब मराठ्यांचा लढा लढला, खरं तर ओबीसीच्या आरक्षणाचा मुर्दा पाडला. सत्ताधीशांना, आमदारांना, खासदारांना, मॅन मनी मसल पॉवर असलेल्या लोकांना ओबीसीचं आरक्षण बहाल केलं, ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त केलं, ओबीसींच्या अनाथ माती घालवण्याचा प्रयत्न केला. हे फक्त मी पंचायत राजमधलं बोलतो. तसंच पोलीस पाटलांच्या ज्या पदभरती गावागावामध्ये होत आहेत तिथं तसंच, नोकर भरतीमध्ये तसंच. कुठं माजलगावला 27 गावचे पोलीस पाटील, एकाच भरतीमध्ये 27 गावचे पोलीस पाटील
हे मराठा कुणबी नव्यानं सर्टिफिकेट काढलेले, नव्यानं ओबीसीमध्ये एंट्री केलेले, 2 सप्टेंबरच्या JRनं एंट्री केलेल्या माणसांनी 27 गावचे पोलीस पाटील हे मराठा झालेले. याला पर्याय काय मग आता? याला पर्याय काहीही नाही. ओबीसीचं आरक्षण सब कॅटेगरायझेशनचं मध्ये चर्चा सब कॅटेगरेशन वगैरे सोडा हो. सब कॅटेगरेशन समान भावामध्ये होती. तुम्ही वाटणी करता घरामध्ये, भावांची प्रत्येक भावाची समान वाटणी झाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. अरे पण समान वाटणी समान भावामध्ये होती ना. एखादा भाऊ विकलांग असेल, एखादा भाऊ मग याच्यामध्ये एकच पर्याय, भविष्यात जर हे थांबवायचं असेल, टाळायचं असेल, तर ओबीसीमध्ये जे नव्याने दाखल झालेले कुणबी बांधव आहेत मराठा समाजातले, तर त्यांना एक वेगळा उपवर्ग केला तर हे प्रकार थांबू शकतो? नाही थांबू शकणार. कारण भावाची वाटणी मागतायत, ओबीसीच्या आरक्षणावर ताबा मारतायत. मुळात आरक्षणाचं धोरण हे नाही आहे ना. आरक्षणाचं धोरण हे आहे की जे बॅकवर्ड आहे, मग जे रोहिणी ज्यांच्या आयोगाचं बाबतीत शिफारशी आहे. ज्यांच्या रोहिणी आयोगाचं जे सब कॅटेगरायझेशन आहे ते ओबीसी अंतर्गत जातीमधलं आहे. मग तेच ना, तसं नाहीये. हे मुळात ओबीसीच्या दायऱ्यामध्येच नाहीत ना. आयोगालाच मान्य नाही, तुम्हाला मान्य सुप्रीम नाही. कोर्टाला मान्यच नाही. पण ते आता आलेत ना. आलेत पण हे बेकायदा आहे ना. बेकायदा JR आहे, बेकायदा आरक्षण आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं उल्लंघन आहे. हे आम्ही वेळोवेळी सांगतोय, पण इथे राज्यकर्ते लोक ऐकायला तयार नाहीत. ओबीसीचं आरक्षण आज रोजी शासनाच्या संरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा मुर्दा पाडण्यात आलेला आहे. पुढं काय? पुढं ओबीसीची चळवळ आम्ही उभी करू. ओबीसी बांधवांना ओबीसीला मतदान करायला आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये मोठी मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये उभी करू. ज्या दिवशी झेडपील झालं असतं ना, ओबीसी आम्ही कमी पडलो असेल किंवा ओबीसीची मुवमेंट, ओबीसीनी यांच्यावरती महायुतीवरती असेल प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवला आहे, पण भाजपनं ओबीसीचा केसानं गळा कापलाय. हे मात्र मी अगदी अनुभवानं मी तुमच्या आता बघा ना, जो पुणे शहरामधला ओबीसी सेलचा प्रमुख महाराष्ट्राचा भाजपनं बनवला, त्याच योगेश टिळेकरांनी स्वतःच्या वार्डामध्ये, ते ज्या वार्डात राहतात तिथं ओबीसीच्या जागेवरती मराठा कुणबीला सर्टिफिकेट देऊन मूळ ओबीसीचा घात केला आहे. त्यांना बक्षीस म्हणून भाजपनं त्यांना ओबीसी सेलचा प्रमुख केला आहे. यांच्याकडून स्वतः ओबीसी आहेत ना, ते स्वतः ओबीसी आहेत. यांच्याकडून ओबीसीने अपेक्षा ठेवायची कसा बरं? एखादा सुतार, लोहार, कुंभार, परीट, बेरड, बेडर, रामोशी, धनगर, सनगर, माळी, साळी, कोळी, तेली, कसा काय जोशी, एखादा कुडमुड्या जोशी, एखादा नाथपंथी डवरी गोसावी, कसा बरं त्या जागेवर कसा महापौर होईल पुण्याचा? आता कसा पिंपरी चिंचवडचा महापौर होईल? आणि मग कसं यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेता येईल? योगेश टिळेकरांनी याचं उत्तर द्यावं. कारण ते ओबीसी सेलचे सत्ताधारी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. काय ओबीसीनी यांच्याकडून अपेक्षा ठेवायच्या? ओबीसीचा गळा घोटणाऱ्या माणसाला. पण टेक्निकली जर विचार केला तर त्यांचं चुकीचं कुठे? काय टेक्निकली? कसलं टेक्निकल? कुठलं टेक्निकल? अरे तुम्ही मग तुम्हाला निवडणुका जिंकणारे मराठा कुणबी सगळीकडे तिकीट देणार तुम्ही? म्हणजे ओबीसी म्हणजे मराठा कुणबी, ओबीसी म्हणजे दुसरा कोणी माणूस यांना दिसत नाही, सापडत नाही. 2 सप्टेंबरचं JR तोच सांगतो. 2 सप्टेंबर संपलं ना. मग ओबीसीनी गरीब असायचं, गुलामीत जायचं, ओबीसीनी बलुत्यालुच्याची कामं करायची, ह्यांच्याकडून अपेक्षा नाही ठेवायच्या. बरं, आता बारामती इलेक्शन जाहीर झाले, उद्या परवा फॉर्म भरायची तारीख. तुम्ही जाहीर केलं होतं की मी लढणार. हे बघा, आम्ही निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी आमची भूमिका आहे. बघूया, आम्ही 30 ते 40 गावामध्ये गेलो आहे. अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, याच्यावरती आम्ही बोलू. जनतेचा फीडबॅक घेऊन आम्ही एकाच एक लढत देण्याचा प्रयत्न करू. तिथं लक्ष्मण हाके लढणार की नाही? लक्ष्मण हाके 2 दिवसात तुम्हाला कळेल लढणार की नाही लढणार ते. तर उमेदवार देणार, उमेदवार देईल किंवा लढेल, 2च दिवस फक्त वेळ द्या. पण बिनविरोध नाही होणार. बिनविरोध अजिबात नाही. काही झालं तरी, काही झालं तर म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. भले लक्ष्मण हाके लढतील की नाही माहीत नाही, पण इलेक्शन होणार. हे बघा, ओबीसीचे प्रश्न आम्हाला अजेंड्यावर आणायचे असतील, ओबीसीच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यायचा असेल, सत्ताधारी वर्ग आमच्या प्रश्नाकडे बघणार नसेल, तर आम्ही एखाद्या पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं अवधान, महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेण्यासाठी का निवडणूक लढू नये? आणि निवडणूक न लढणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. आम्ही संविधानाचे लढा की तुम्ही? हो, लढू शकतो. आमचा माणूस तिथं निश्चित असेल. हाके असतील का नाही? 2 दिवसात कळेल तुम्हाला. तर हे होते लक्ष्मण हाके. यांनी सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाचा या झेडपी पंचायत समिती इलेक्शनमध्ये शब्दशः मुर्दा पाडलेला आहे आणि भाजपने तर केसाने गळा कापला, असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. मला तर भाजपचे नेते मंडळी
आणि इतर जे नेते मंडळी आहेत यांच्या आरोपांना कसं प्रत्युत्तर देतात हेच पाहायचं. आणि दुसरं, बारामती पोटनिवडणुकीत आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. भले ते लढतील की नाही ते अजून अद्याप सांगत नाहीत, पण बिनविरोध होऊ देणार नाही असा त्यांचा दावा आहे. बघू आता पुढे काय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, सूचना झी मीडिया.